साहेब, आमच्या घराला टॅक्स लागून 3 वर्ष झाले आणि आज नोटीस येते रूम खाली करा म्हणून. आज आमची पूर्ण कागदपत्र सर्व रेडी आहे, रजिस्ट्रेशन झालं आहे, रेरा बघून आम्ही रूम घेतलेली आहे, रजिस्ट्रेशन वगैरे झाले आहे आणि आज नोटीस देत आहे खाली करा म्हणून. आज आम्ही कुठं जायचं आहे? आम्हाला याच्यावर विषयावरती न्याय पाहिजे सरकारकडून. लोन पण झालं आहे आमचं, SBIमधून लोन झालं आहे आमचं. हे SBIचे कागदपत्र, SBIचं लोन झालं आहे आणि पंतप्रधान आवास योजना पण आम्हाला भेटली आहे सबसिडी 2,62,000 रुपये. आणि आज बोलतात की रूम तुम्ही खाली करा. काय मागणी आहे? आमची मागणी हीच आहे सरकारांना की जी फसवणूक केली KDMC सरकारांना, की त्यांना जे दोषी आहे त्यांना सजा द्यायला पाहिजे. तर तुम्ही आम्हाला गरीब जनतेला सजा देता. आमची 42 घराचे कुटुंब आहे, ते बेघर होत आहे. हे कुठे जायचं? आज आमचे मुलांची 12वी-13वीची परीक्षा चालू आहे. त्यांचं खर्च उठा असं आम्ही काय हे यांचं बघायचं की रूम शिफ्टिंग करायची, खाली करायचं बोलता, तोडणार आहे. काय करणार आम्ही?